ये है बहुजन संघटक प्रस्तुति। आप देख रहे हैं बहुजन संघटक। या अण्णांच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या येणाऱ्या तरुण पिढीपर्यंत पोहोचाव्या म्हणून आतोनात बहुजन संघटक जे आहे हे आतोनात प्रयत्न करते आणि त्यांच्या प्रयत्नांना कुठेतरी यश मिळतंय असं मला वाटतंय। आणि मंडळी आपण सगळे मंडळी इथे आलात आणि मज पामराला ऐकताय। सर्वप्रथम सांगतो की कुठे जर इकडे तिकडे एखादा शब्द झाला, होणार नाही पण झालाच, आणि जर इकडे तिकडे माझ्याकडनं काही तारखा इकडे तिकडे झाल्या तर मज पामराला क्षमा कराल। आणि पुन्हा एकदा आपण तुम्हा सगळ्यांची मी परवानगी घेऊन आपण आजचा विषय आहे साहित्य आणि भविष्याचा वेध। पहिलं तर मला तुम्हाला सांगायचं आहे रसिक हो मंडळी, माझ्या भावंडांनो, मी काही व्याख्याता नाही, मी काही व्याख्यान देणार नाही। मी एक साधा तुमच्यातला एक साधा कलाकार आहे, एक साधा गायक आहे। ज्या अण्णांचा मी, ज्या छत्रपतींचा, ज्या आंबेडकरांच्या विचारांचा आपण सगळ्यांनी काय म्हणूया, ही सगळ्यांनी पालखी आपण पुढे घेतलेली आहे, त्या पालखीचा मी एक छोटासा भोई आहे, तुमचा एक छोटासा भाऊ आहे आणि काम करण्याचा प्रयत्न करतोय समाजामध्ये अनेक वर्ष। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत्या असतील, अनेक महामानवांच्या जयंत्या असतील, अण्णाभाऊंचा काळ असेल जो माझ्या बाबांनी बघितला असेल, बाबाच्या काळापासून, बाबापासून वयाच्या 8व्या वर्षापासून मंडळी मी बाबासोबत आहे। अण्णांची गाणी आम्ही गात आहोत। बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबोधनात्मक गाण्यांच्या आम्ही अनेक गाण्यांच्या कॅसेट्स किंवा व्हिडिओज असतील किंवा चित्रपट असेल, अनेकांमध्ये आम्ही सहभाग घेत असतो। आपल्या सर्वांना हे ठाऊकच आहे। मंडळी, पहिली गोष्ट, अण्णाभाऊ साठे हे कोण होते, काय होतं, हे झंझावात वादळ काय होतं, या महाराष्ट्रामध्ये हे वादळ कसं निर्माण झालं, हे वादळ कसं आलं, हे वादळ कसं घोंगावलं, वादळाने अनेक रूप कसे घेतले। म्हणजे मी साहित्याचं वादळ असं म्हणतो किंवा लेखणीचं वादळ म्हणतो की हे वादळ फक्त मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित राहिलं नाही। फक्त त्यांच्या त्या वाळवा तालुक्यात ते तिथून निघालेच 250-300 किलोमीटरचा प्रवास करून जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि मुंबईला काहीतरी करावं म्हणून त्यांचं कुटुंब घेऊन जेव्हा एखादी व्यक्ती इथे मुंबईत येते आणि मुंबईत वास्तव्याला राहते की माझं कुटुंब जगलं पाहिजे, आणि मग कुठेतरी गिरण गावात काम करता करता, त्या गिरणींमध्ये काम करता करता इथं स्वतःचं अस्तित्व घडवण्याचं काम करते। मंडळी, खूप सोपं असतं आपल्याला बोलायला की अण्णांनी एवढी किताबं लिहिली, अण्णांनी एवढी नाटकं लिहिली, वगनाट्य लिहिली, लोकनाट्य लिहिली। मला असं वाटतं हे फार सोपं आहे, पण आपल्याला बोलायला सोपं आहे, पण त्या माणसावर काय परिणाम झाला असेल। म्हणजे एक तर मातंग समाजामध्ये जन्म घेतलेला आमचा अण्णा, आमचे अण्णाभाऊ, आणि किती यातना झाल्या असतील बरं, किती गोष्टी, किती दडपण त्यांच्यावर आलं असेल। मला ते ऐकून किंवा ते असं विचार करून देखील मला फारच काय म्हणूया अंगावर काटा येतो की इतक्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये खायला 2 वेळचं अन्न नाही। मंडळी, मी अण्णांच्या आधी त्या घरी गेलो होतो आणि आता जेव्हा सरकारने ते अण्णांचं घर ते स्मारक म्हणून बनवू पाहतायत, आणि एका अर्थाने थोडंसं झालेलंच आहे, पण जेव्हा मी सगळेच अण्णांचे स्कल्पचर्स बघतो, त्यांच्या गावात जातो, घरात जातो, एका बाजूला त्यांचे बंधू, त्यांचं घर आहे आणि एका बाजूला एक छोटीशी चूल अण्णांची आहे। मला आश्चर्य वाटतं की इतक्या हलाखीच्या परिस्थितीत येऊन अण्णांनी आपल्यासाठी, आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी
आपल्या समाजातल्या प्रत्येक शेवटच्या घटकासाठी अण्णाभाऊ साठे या व्यक्तीनं, या शाहिरानं जे करून ठेवलंय ते ते काय अमीट आहे, ते अनमोल आहे. तो ठेवा अनमोल आहे, अमीट आहे. मी अण्णाभाऊंच्या त्या गाण्यावर जातो, ज्या गाण्यानं ते महाराष्ट्र गीत आहे. आणि त्याच्या आधी मी अण्णांना एक गण गाणारा एक मुजरा करणार आहे. प्रथम माय भूच्या चरणा. अण्णांनी हा गण लिहिला. प्रथम माय भूच्या चरणा, छत्रपती शिवबा चरणा, स्मरुनीय गातो कवना. प्रथम माय भूच्या चरणा, छत्रपती शिवबा चरणा, स्मरुनीय गातो कवना. स्फूर्ती द्यावी हीच प्रार्थना. तसे अंतरे खूप आहेत, 3 अंतरे आहेत. अण्णांनी अंतरा लिहिला होता, पण काही मंडळींना तुझे इथे आक्षेप होता, पण तो आक्षेप आपण बाजूला ठेवूया. पण अण्णांचं उदात्तीकरण आपल्याला करायलाच हवं. इथे मला सगळे होकार देतील, कारण अण्णा हा फार मुक्त विचारांचा होता. आमचा अण्णा हा लेखक म्हणून, एक साहित्यिक म्हणून फार मुक्त विचारांचा होता. त्याच्यामुळे त्याने सगळ्यांना नमन केलेलं आहे. बघा त्याच्या गाण्यामध्ये म्हणजे तो किती उदार मतवादी होता, उदार व्यक्तिमत्व होतं माझ्या अण्णांचं, ते आपण ऐकूया. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क करोनिया गर्जना. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क करोनिया गर्जना. लोक उठविला जागा केला त्या लोकमान्याना, त्या लोकमान्याना. आज लोकमान्यांचं पण आज त्यांनाही आपण स्मरण करतो या निमित्ताने. कठीण काळी राष्ट्र नवकारा, कठीण काळी राष्ट्र नवकारा, मार्ग दाखविला तयाना, देशा दिली जानी प्रेरणा. प्रथम माय भूच्या चरणा, छत्रपती शिवबा चरणा, स्मरुनीय गातो कवना. स्फूर्ती द्यावी हीच प्रार्थना, क्रांतिकारी वीरांना अन त्यागी हुतात्म्यांना, त्यागी हुतात्म्यांना. आता असं त्यांनी का म्हटलंय की क्रांतिकारी वीरांना? त्यांनी क्रांतिकारी वीरांना यासाठी म्हटलंय. बघा आज आपण अण्णांच्या साहित्याचा थोडासा वेध घेणार आहोत आणि भविष्य आपल्या तरुण पिढीसाठी, म्हणजे मी पण तुमच्यातलाच आहे बरं का. म्हणजे मी तुम्हाला सांगणं हे मी माझं काय म्हणतो, मी कोणी मोठा नाही, पण मी तुमच्यातलाच एक आहे. मी तुमचा बंधू आहे. मी जेव्हा तुम्हाला सांगतोय, एक लक्षात ठेवा, मी जेव्हा तुम्हाला सांगतोय तेव्हा मी मला सांगतोय. मी जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट शिकवतोय तेव्हा मी शिकतोय, हे विसरू नका. तेव्हा मी तुम्हाला सांगता सांगता मी पण त्या गोष्टीचा तेवढाच अभ्यास करायला हवा आणि मी तेवढाच अभ्यास करतो. मला इथे बरंच स्वागत करतायत. बिलकुल बिलकुल गणेश कांबळेजी, सगळ्यांना माझं जय भीम. पुढे ऐकूया. क्रांतिकारी वीरांना अन त्यागी हुतात्म्यानं, देशासाठी देह झिजविला त्या नररत्नाना, त्या नररत्नाना. आता क्रांतिकारी वीरांना आणि हुतात्म्यांना, मंडळी लक्षात ठेवा, हुतात्मे कोण होते? ते 106 हुतात्मे जे फाउंटनच्या ठिकाणी, ज्यांनी महाराष्ट्र, हे मुंबईपासून महाराष्ट्र वेगळी करू नका, हा सगळा बेळगाव, कारवार, निपाणी, डांग, उमरगाव एक भाषिक राज्याची चकाकली संगीन अन्यायाची, असा आमचा अण्णा म्हणायचा. अशा आमच्या अण्णानं म्हणून ठेवलंय. म्हणून त्यांना ते त्याच्यामध्ये ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या त्या सगळ्या चळवळीमध्ये ज्या या हुतात्म्यांना वीरमरण आलंय, त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. इथे त्यांना मला असं वाटतं अण्णा त्यांना इथे सलाम करत असावे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं हे संयुक्त महाराष्ट्राच्या काळाच्या नंतर लिहिलेला गण असावा असं माझा कयास आहे. मला अक्षरशः त्याची तारीख माहीत नाही, आपण माहीत करून घेऊया आणि जर माहीत झाली तर मला सांगा. क्रांतिकारी वीरांना
अनत्यागी हुतात्म्यान देशासाठी देह झिजविला त्या नररत्नानं महाराष्ट्र भूच्या भूषणा. आता हे महाराष्ट्र भूषण कोण आहेत? तर ही सगळी महात्म्य आहेत. महाराष्ट्र भूच्या भूषणा पणाला बुनिया प्राणा. महाराष्ट्र भूच्या भूषणा पणाला बुनिया प्राणा. अर्पियले जाने जीवना. प्रथम माय भूच्या चरणा छत्रपती शिवबा चरणा. स्मरणीय गातो कवना. स्मरणीय गातो कवना. स्मरणीय गातो कवना. बरोबर आहे. इथे पोटभरे साहेब इथे असं म्हणतायत की परिपूर्ण क्रांतिकारक अण्णाभाऊ होते. मी त्याच्यावर येणार आहे. पोटभरे साहेब जर मी विसरलो तर मला पुन्हा एकदा आठवण करा. मंडळी, अण्णांचा हा जो लेखणीचा काय म्हणूया हा छंद अगदी सगळ्यांनाच हे ठाऊक आहे. आता मी परत परत काय सांगायचं आहे की वर्गाच्या बाहेर बसलेला अण्णा आणि तिकडून 1.5 दिवसात तो सकाळी गेलेला आणि दुपारी शाळेतनं बाहेर आलेला आमचा अण्णा शाळेत पुन्हा परत गेलाच नाही. त्या मास्तराच्या धाकानं म्हणा की त्या शब्दांच्या धाकानं म्हणा किंवा त्यावेळची परिस्थिती म्हणा किंवा अण्णा अगदी गरीब घराण्यातला असताना म्हणा, नेमकं कारण आपल्याला माहीत नाही. पण आपल्याला एवढं कारण माहिती आहे की अण्णाने 1.5 दिवसात ती शाळा सोडलेली आहे. पण अण्णांनी काय केलंय? अण्णांच्या माझ्या कुठेतरी वाचनात आलं की अण्णांनी काय केलंय तर अण्णांनी हळूहळू शब्द वाचायला सुरुवात केली. मंडळी, सुरुवात बघा एका साहित्यिकाची. म्हणजे मला इथे बहिणाबाईंची आठवण येते. त्या बहिणाबाई शिकलेल्या नव्हत्या. येस मी तुमचं वाचेन नंतर. मला खूप छान छान कमेंट येत आहेत पण माझी लिंक तुटती आहे आणि मला तुमच्या कमेंट्सही वाचायत आहेत. ज्या बहिणाबाईने म्हणजे माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागे भिडे, कुठलंही शिक्षण नव्हतं. माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागे भिडे, अन ताता म्हणता म्हणता कशी मागे मागे पडे ताता जी दातामध्ये जिभडे. म्हणजे काय असं इतके उच्च कोटीचे विचार. म्हणजे आपल्या फॅमिली बरोबर आपल्या कुटुंबांसोबतचा एक सगळा किंवा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हे सगळे कबीरपंथी होते. मी तर म्हणेन हे सगळे कबीरपंथी होते. अण्णाभाऊ असतील हे सगळे जे असतील हे सगळे कबीरपंथी. कबीराची वाणी जर आपण पाहिली, मी पुढे अण्णांचं एक हे आता सगळं वाचल्यानंतर मी कबीराचे 1-2 दोहे आपल्याला ऐकवणार आहे. ते का होते ते अण्णांसाठी एकदम चपखळ बसतात. ते पुढे मी आपल्याला ऐकवणार आहे. मी आपल्याला पुढे ऐकवणार आहे महाराष्ट्र गीत. मंडळी, आपण अण्णांच्या कादंबऱ्या अनेकांनी वाचलेल्या आहेत पण या गीतांना आपण कधी काळजीपूर्वक बघितलं नाही किंवा ऐकलं नाही आहे. मला असं वाटतं ही गीतं जी आहेत ना, एक गीत बाबासाहेब आंबेडकरही म्हणले होते, डॉक्टर साहेब म्हणले होते की आमची 10 भाषणं आणि शाहीर तुमचं एक गाणं म्हणजे ते आमच्या 10 भाषणांवर भारी आहे. म्हणजे तुमचं एक गाणं जेवढी जनजागृती करतं, जेवढा माणूस पेटवू शकतो, जागा करू शकतो, जेवढा माणसाच्या काय छाताडामध्ये श्वास भरू शकतो, ते गाणं असतं शाहिराचं. ते सांगणं असतं शाहिराचं. ते मांडणं असतं शाहिराचं. आणि ती ताकद आणि ती ऊर्जा, बघा मी काय म्हणतोय, ती ताकद, ऊर्जा आणि तेवढाच नम्रपणा माझ्या अण्णांच्या लेखणीत होता. नम्रपणा माझ्या अण्णांच्या लेखणीत होता. माझ्या अण्णांच्या लेखणीत बंडखोरी होती, विद्रोह होता, पण तो विद्रोह फार शांतपणे, म्हणजे शालजोडीतनं कसं मारायचं. म्हणजे फूल हमको पत्थर फेकने है मगर सामने वालों को वो फूल लगना चाहिए. म्हणजे अण्णांनी दगडी फेकली, भिरकावली,
पण समोरच्याला वाटली ती फुलं आहेत, त्यांनी ओंजळीत घेतली. अहो, इतकं सुंदर लिखाण, म्हणजे मला सांगायचं तात्पर्य आहे की इतकं सुंदर लिखाण अण्णांनी त्यांच्या, म्हणजे कुणालाही दुःख न देता, कुणालाही त्याचा त्रास न होता, थेट कुठल्याही जातीपातीवर कधीही प्रहार न करता, तरी पण ते भेदिक होतं, तरी पण ते मार्मिक होतं, तरी पण ते खूप जिव्हारी लागणारं होतं. आणि अनेकांना त्यांच्या लेखणीची ही प्रचिती आली होती, तेव्हा आली होती. आणि तेव्हाचा काळ जो होता तो मी तुम्हाला सांगतो मंडळी, हा काळ खूप त्रासदायक होता. जेव्हा अण्णांनी ही सगळी लेखणी लिहायला सुरुवात केली तेव्हा अण्णांना कोणी ॲक्सेप्ट केलं नाही, म्हणजे त्यांना कधी कोणी स्वीकारलं नाही. हे का स्वीकारले नाही? कारण तो काळच तसा होता. कारण अण्णा तोपर्यंत प्रचलित व्हायचा होता. अण्णांची लेखणी ही लेखणी तेव्हा तर म्हणजे काय म्हणूया की तेव्हा तर म्हणजे इतके मातब्बर असे सगळे लिहिणारे होते. केशव आत्रे होते किंवा अनेक अशी दिग्गज मंडळी होती अण्णांच्या बरोबरीने लिहिणारे होते. त्यांचे दोस्त अमर शेख, दत्ता गव्हाणकर, आत्माराम पाटील, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर अमर शेख, हे दिग्गज मंडळी त्यांच्यासोबत लिहित होतीच. पण त्यांच्याबरोबर इतरही साहित्यिक लिहित होते. पण माझ्या अण्णांची लेखणी काही आवरच होती. आणि त्यांचं क्रांतिकारी लिखाण होतं. त्यांचं काय म्हणूया एक बैठकीचं लिखाण होतं. म्हणून मी सांगितलं ना की अण्णाने एक एक शब्द वाचत माझा अण्णा घडला. माझा अण्णा असा तसा घडला नाही. त्याने अनेकांच्या कादंबऱ्या तुटक्या मुटक्या का होईना हळूहळू वाचायला सुरुवात केली. आज इथे तरुण माझी मंडळी असतील, मला ऐकत असतील किंवा हे सेशन संपल्यानंतर ऐकतील, राहुलजी किंवा आमचं जे हे बहुजन संघटक टीम आहे, परत एकदा ऐका आणि परत एकदा अण्णांची आपण पुस्तकं वाचूया. नव्यानं अण्णा आपल्याला भेटत जातील. प्रत्येक गाण्यातनं अण्णा नवीन भेटतील. कारण अण्णांनी स्वतः ते प्रगतशील होते, स्वतः ते प्रयोगशील होते. बघा मी काय म्हणतोय, अण्णा हा एक प्रयोगशील साहित्यिक लेखक होता. एक प्रयोगशील, एक संवेदनात्मक लिखाण त्यांनी केलेलं आहे. ते कसं केलंय आश्चर्य आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की एक चमत्कार घडलाय आणि चमत्कारी लेखन घडलंय. चमत्कारावर आपण सगळे विश्वास करत नाही, पण एक चमत्कार म्हणजे साहित्यातला एक चमत्कार म्हणजे अण्णाभाऊ साठे होते. साहित्यातला एक अजब रसायन म्हणजे अण्णाभाऊ साठे होते. मी पुढे गाणार आहे, पण मला जसं सुचतंय तसं मी बोलतोय. कारण मी आधीच सांगितलंय, मी गायक माणूस आहे, मी व्याख्याता नाही. पण आज तुम्हा सगळ्यांना बघून इथे मला खूप बरं वाटतंय. पुढे मी येणार आहे, साहित्य रत्नांवर येणार आहे. आणि मला तेच सांगायचं की दलित साहित्य या नव्या जगापुढे आणि नव्या युगापुढे ठेवण्याचं काम अण्णांनी केलंय. खूप मोठं काम केलंय. तेव्हा जरी अण्णांना कोणी स्वीकारलं नसेल, पण पुढच्या काळामध्ये तो असा मोकळा श्वास घ्यायला त्यांची लेखणी लागली होती. कारण तोपर्यंत अण्णांना वाचायला लागले होते. अण्णा म्हणजे काय रसायन आहे हे अनुभवायला लोक लागले होते. आज खूप 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 अशा गोष्टी आहेत की लोक असं म्हणतायत की मला कमेंटही येत आहेत की आज मातंग समाज अण्णाभाऊंच्या विचारांवर चालतोय का? मंडळी, खरोखर चालतोय. आपण सकारात्मक घेऊया. बघा, आज आपण फक्त व्याख्यान अण्णांच्या लेखणीवर आणि याच्यावर तर आपण प्रकाश टाकणारच आहोत. पण मंडळी, मला असं वाटतं की आपण प्रत्येक वेळेस नकार सूर का लावायचा नाही. आपण असं म्हणूया की नाही, माझं बाळ लय हुशार आहे, असं म्हणूया की नाही, माझं बाळ लय गुणी आहे. असं आपण कशाला म्हणाय, माझं बाळ लय नालायक आहे. असं नालायक म्हणले की ते नालायक होते की हो? नाही, असं म्हणूया की माझं बाळ लय गुणी आहे, माझं बाळ शाळेत जातं, माझं बाळ लय शिकतं आणि माझं बाळ पुस्तक वाचतं, माझं बाळ छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचतो, माझं बाळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बुद्धांचं चरित्र वाचतो. तो आता चांगल्या वळणाला लागलाय. बाळा, चांगल्या वळणाला लागलायस तू. असं आपण का म्हणू नये? असं आपण का म्हणावं? आपल्या मुलाला दोष द्यावा? दोष द्यायलाच पाहिजे. आपली मुलं, आपला मातंग समाज, आपला बहुजन समाज, आपण असं म्हणूया की मातंग समाज, महार समाज, हा समाज, तो समाज
आपण हे टाकून देऊया. मला असं वाटतं की पुन्हांदा एक आपल्याला सगळ्या या निळ्या छत्रीच्या खाली यायचं. हे निळं आसमान आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निशाण दिलेलं आहे. ते निळाईचं निशाण ह्या आकाशाचं आहे. या आकाशाखाली आपण सगळेच आहोत. मग आपण वेगळे कसे असू शकतो? मग आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनांवर आपण का पालन करत नाही? आपण दिलेल्या त्या घटनानुसार आपल्याला आज या सवलती मिळालेल्या आहेत. त्या सवलतीचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. ज्या सवलतीचा अण्णांनी फायदा घेतला, त्यांनी शिक्षण शाळेत घेतलं नाही, पण त्यांनी बाहेर राहून अनेक अशी पुस्तकं वाचली, अनेक अशी माणसं वाचली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले, छत्रपती शिवराय शाहू महाराज वाचले, त्याने अनेक पोथ्या वाचल्या. त्यांनी तुकाराम वाचला, त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली असेल, त्यांनी नामदेवाला वाचला असेल, त्यांनी कबीर वाचला असेल, कुणास ठाऊक. म्हणून तर हे सगळ्यांचं संचित माझ्या अण्णाच्या त्या लेखणीत उतरलेलं आहे असं मला नेहमी वाटतं. कुठेतरी तिसऱ्या बाजूने विचार करणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या निळ्या छताखाली आहोत, या निळ्या आसमानाखाली आहोत, तर मला असं वाटतं की आपण कुठेही कोणी वेगळे नाही आहोत. मग हा निळा कशाला, पिवळा कशाला, काय कशाला, मला माहीत नाहीत हे रंग कुणी दिलेत आणि काय दिलेत. मला असं वाटतं की आपण एकाच रंगाचे आहोत आणि आपण सगळे सफेद रंगाचे आहोत. आपल्याला बाबासाहेबांनी सगळ्यांना शुद्ध केलेलं आहे. बघा मी काय म्हणतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला त्या तळागाळातनं, त्या मातीतनं, त्या चिखलातनं, त्या रूढी परंपरेतनं, त्या अंधश्रद्धेमधनं बाहेर काढलंय. आणि पुन्हांदा माझी मंडळी, माझी मित्र, माझी भावंड, माझी घरची मंडळी पुन्हांदा त्या कर्मकांडाकडे आणि पुन्हांदा त्या अंधश्रद्धेकडे वळतायत, बाबाबुवाकडे जात आहेत. मला असं वाटतं हे थांबवायला पाहिजे. जर आपण हे केलं तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाहीत, आपण अण्णाभाऊंची जयंती किंवा जय अण्णा, जय लहूजी, जय भीम, जय शिवाजी म्हणण्याची आपल्याला लायकी नाही. ज्या मंडळींनी स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी, ज्या मंडळींनी समाजासाठी आपलं सर्वस्व दिलं आणि आपण मग त्या समाजातले आणि आपण मराठी म्हणून काय करतो बघणं खूप गरजेचं आहे मंडळी. ही भेदाची ही भिंत तोडून, मी पुन्हा एकदा अण्णांच्या लेखणीवर येतो, जातीभेदाची भिंत तोडून अण्णांनी काय कवन केलंय ऐकूया. मी आता एक थोडेसे कमेंट्स पण घेतो. गणेश कांबळे जे खूप छान बोलतात की आपण जर खालच्या पातळीचा विचार केला तर समाजाचं काय होणार. गणेशजी, मी तेच तुम्हाला सांगतोय की आपण हा विचार करता कामा नये. आपण सगळ्यांनी फार छान असा विचार करायला पाहिजे आणि आपण जेव्हा पॉझिटिव्ह विचार करू तेव्हाच समाजामध्ये बदल घडेल. माझ्या घरी म्हणजे माझ्या शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरात, असं म्हणतात ना, शिवाजी जन्माला यावा, हो हा शिवाजी जन्माला आलाच पाहिजे, अहो पण शेजारच्या घरात का? अरे तुला असं का नाही वाटत माझ्या बी घरात शिवाजी महाराजांचं अस्तित्व असायला पाहिजे, विचारांची माझ्याही घरात तिथं पेरणी व्हायला पाहिजे, छत्रपती शिवाजी माझ्याही घरात जन्माला यायला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्याही घरात जन्माला यायला पाहिजे. तसा एखादा बाबासाहेबांना मानणारा आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा, एक समाजाचा उद्धार करणारा माझ्याही घरात जन्माला यायला पाहिजे. हा जेव्हा आपण पॉझिटिव्ह विचार करू मंडळी, आणि जेव्हा पारावर न बसता आजही गावाकडे किती दुर्री, आ माझा चौका, ए माझी गोलाम, अरे बापरे, अजूनही आपण व्यसनाधीन आपण आहोत. ही व्यसनं सोडली पाहिजे आणि व्यसन धरलं पाहिजे ते समाजकार्याचं, व्यसन धरलं पाहिजे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं आणि अण्णाभाऊंच्या विचारांचं. म्हणून तर खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की जयंती साजरी होईल. मंडळी, सांगता बोलता अनेक गोष्टी माझ्याकडनं बोलून जात आहेत. जसं मी आत्ता म्हणालो की अण्णांची लेखणी कशी होती की जातीभेदाच्या भिंती तोडून अण्णांनी काय सादर केलं. अण्णांनी जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव, हे तर आता सगळ्यांना घरोघरी पाठ आहेच, मी ते म्हणणारच आहे. पण मी त्याच्या आधी अण्णांची लेखणी ही गंधर्वांची जी म्हणतात ना, ही मंडळी, आमची जी उच्चभ्रू ब्राह्मण मित्रमंडळी, माझी ब्राह्मण मित्रमंडळी आहेत, आपण त्यांना दोष नको देऊया, आपण मोठं होऊया. नेहमी मी म्हणतो साहेब,
अरे बामणानं काय केलं, याने असं केलं, त्यानं तसं केलं. अरे बाबा, तू काय केलं? तू समाजासाठी काय केलं? तुझ्या पोरानं काय केलं? तू खिशात हात घातला का 1 रुपया? जयंती आली तर नंतर देतो ना, माझ्याकडे आता पैसे नाही आहेत, पण नंतर जयंती झाल्यावर देतो. नाही, असं नका करू. अशा अनेक गोष्टी घडतात. मित्रांनो, आपण आधी आपल्यापासून आधी सुरुवात करूया. पण अण्णांनी सांगायचं तर अण्णांनी अनेक अशा काय म्हणूया, अशा उच्चभ्रू लेखकांना पण तोंडात बोट घालायला लावलं. कसं? त्यांचं साहित्य काय होतं, त्यांची लेखणी काय होती, हे मी तुम्हाला आज ऐकवणार आहे. ऐकूया महाराष्ट्र गीत. जे महाराष्ट्र गीत खऱ्या अर्थानं मला माहीत नाही याची चाल आमच्या बाबांनीच लावली असावी. आणि बाबा आमचा नेहमी ढोलक ढोलकीची साथ हवी होती ना राहुल पवार साहेब? हां नक्कीच नक्कीच, ढोलक ढोलकीची साथ आपण नक्कीच पुढच्या वेळेस जरूर आपण कार्यक्रमच करूया. ढोलक ढोलकीच्या सहित ही आहे की आमची खंबीर मंडळी आहेत ना, बहुजन संघटक सगळी मंडळी आहेत, आणि ती मंडळी उद्या आपला कार्यक्रम ठेवणार आहेत. हे जसं लॉकडाऊन संपेल तसं आपण कार्यक्रम करणारच आहोत. मी पुढे जातो आणि अण्णांचं महाराष्ट्र गीत जे माझ्या बाबाने संगीतबद्ध केलं, आणि बाबा आमच्या कार्यक्रमामध्ये, बघा मी काय म्हणतो, बाबा त्याच्या शाहिरी कार्यक्रमामध्ये जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, जेव्हा जेव्हा त्याला वाटेल की आज आणि मॅक्झिमम, बघा मी काय म्हणतो मंडळी, की मॅक्झिमम बाबाने, म्हणजे जास्त जास्त बाबाने, आमच्या बाबाने अण्णाभाऊंची माझी मैना प्रसिद्ध केली. गेली 40 वर्ष माझा बाबा गात होता. मला असं वाटतं 70-72 पासून माझा बाबा गात होता. माझी मैना गावाकडे राहिली आणि त्याच्या शैलीत गात होता, त्या छक्कडच्या अंगाने गात होता. आताची मुलं कशा अंगाने गातात त्याच्यावर येणारच आहे मी. तर बाबांची ती बाबा अण्णाभाऊंची ती छक्कड आणि महाराष्ट्र गीत कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र गीत व्हायचं. मी महाराष्ट्र गीत ऐकवतो आणि त्यातलं साहित्य आणि त्यातलं काव्य हे काय सांगून जातं हे बघा. महाराष्ट्र देशा अमुचा, महाराष्ट्र देशा, महाराष्ट्र देशा मुचा, महाराष्ट्र देशा, महाराष्ट्र देशा मुचा, महाराष्ट्र देशा. आनंद वनभू वनतु भूवरी, आनंद वनभू वनतु भूवरी, भूषवी भारत वर्षा, महाराष्ट्र देशा मुचा, महाराष्ट्र देशा. हो महाराष्ट्र देशा मुचा, महाराष्ट्र देशा. गीता गाता तुझे मराठी. रसिक हो, मी पाणी थोडंसं घेतो. माझी 3-4 दिवस झाली माझी तब्येत ठीक नाहीये. या वातावरणामुळे माझी तब्येत ठीक नाही. पण तुमचे कमेंट्स आणि तुम्ही इथे मला आशीर्वाद देताय त्याच्यामुळे माझा आवाज हळूहळू उघडणार आहे. त्याच्याबद्दल वाद नको. नितीनजी, कृष्णाजी, विजयजी, गिरीशजी, सुरेशजी, बिलकुल. गीता गाता तुझी मराठी, अखंडनाचे तुझी ओठी. गीता गाथा तुझी मराठी, अखंडनाचे तुझी ओठी. संत पंत तंतांची शाहिरी, संत पंत तंतांची शाहिरी, प्रतिभा झिजवी तुझी दारी, प्रतिभा झिजवी तुझी दारी. दीपवी अमृता सुखवी सकला, दीपवी अमृता सुखवी सकला. तुझी मराठी भाषा, तुझी हो तुझी मराठी भाषा. महाराष्ट्र देशा मुचा, महाराष्ट्र देशा. हो महाराष्ट्र देशा मुचा, महाराष्ट्र देशा.
आनंदवन भुवन तु भूवरी, आनंदवन भुवन तु भूवरी, भूषवी भारत वर्षा, महाराष्ट्र देशा मुचा, महाराष्ट्र देशा. माझ्या हाताला गाणं लागलंय म्हणून मी जरा थोडासा अवे होत होतो कॅमेऱ्यापासून. परवशता तुझ मुळी न रुचे. काय शब्द आहेत, काय प्रतिभावान शब्द साहित्यिक आहे माझा अण्णा. नीट ऐका बरं. परवशता तुझ मुळी न रुचे, अवमानित ते जिने दिनांचे. परवशता तुझ मुळी न रुचे, अवमानित ते जिणे दिनांचे. अन्याया पुढती तू कधी, अन्याया पुढती तू कधी, मान आपुली नमविली नाही, मान आपुली नमविली नाही. अन्याया पुढती तू कधीही, मान आपुली नमविली नाही. माळा बरती खडग पेरुनी, माळा बरती खडग पेरुनी. सज्ज होशी संघर्षा, सज्ज होशी संघर्षा. महाराष्ट्र देशा मुचा, महाराष्ट्र देशा. मंडळी, हे माझ्या अण्णांची हे माझ्या अण्णांचं हे महाराष्ट्र गीत. काय लेखणी आहे, काय ताकद आहे. असा अण्णा पुन्हा होणार नाही, असा शाहीर पुन्हा होणार नाही असे आम्ही सगळेच बोलतो. आणि तुम्ही मंडळी, तुम्ही हे सगळं अनुभवलंय, तुम्ही हे अण्णांचं साहित्य वाचलेलं आहे. त्याच्यामुळे परवशता तुझं मुळी ना रुचे, अवमानित ते जिणे दिनांचे. अन्याया पुढती तू कधीही, मान आपुली नमविली नाही. हे इतके प्रतिभावान शब्द सुचतात कुठून, कुठून सुचले असतील, ज्याने अगदी 1.5 दिवसात शाळा सोडली हो. पण ही सगळी लेखणी आहे की नाही, ही जाणीवेत नाही येते. ही शाहिरी जाणीवेत नाही येते. हे लोकनाट्य जाणीवेत नाही येतं. हे पोवाडे जाणीवेत नाही येतात. हे फटके जाणीवेत नाही येतात. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जग बदल घालून घाव हे जाणीवेत नाही येतं. ज्याला जाणीवा नाहीत त्याला काहीच नाही. ज्याच्याकडे जाणीवा आहेत, ज्याच्याकडे जो संवेदनशील माणूस आहे, जो समाजासाठी काहीतरी बदलू पाहतो, त्याच्याकडनंच असं चमत्कारिक लिखाण होऊ शकतं मंडळी. चमत्कारिक लिखाण म्हणजे माझ्या अण्णांसारखा झालाच नाही. म्हणजे अण्णांनी, मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. माझ्या बाबांनी एक किस्सा सांगितला होता. त्याच्या आधी आपण महाराष्ट्र माझा गरज, हे महाराष्ट्र गीत जे आहे हे आत्ता आपण प्रसिद्ध करायचं आहे. आणि मला असं वाटतं हे महाराष्ट्र गीत आम्ही लवकरात लवकर त्याचा ऑडिओ बनवणार आहोत, व्हिडिओ करणार आहोत. आणि हे महाराष्ट्र गीत जसं जय जय महाराष्ट्र माझा ते जसं प्रसिद्ध झालं, तसं महाराष्ट्र गीत हे अण्णांच्या कार्यक्रमामध्ये, अण्णांचं महाराष्ट्र गीत, अण्णांनी महाराष्ट्र कसा पाहिला, त्यांच्या शब्दातनं, त्यांच्या डोळ्यातनं हा महाराष्ट्र त्यांना कसा अवगत झाला, हे त्यांनी त्यांच्या त्या गीतात लिहिलंय. आणि हे गीत अण्णांचं आपण पुन्हा एकदा, बाबांनी आमच्या इतकी वर्ष लिहिलेलं, गायलेलं ते गीत. महाराष्ट्र देशा अमुच्या महाराष्ट्र देशा, गीता गाता तुझी मराठी, अखंड नाचे तुझी ओठी. अखंड नाचे. अरे बापरे, काय शब्द आहेत, काय रचना आहे, काय विचार आहे. अखंड नाचे तुझी ओठी, संत पंत तंतांची शाहिरी, प्रतिभा झिजवी तुझी आदारी. संत पंत तंतांची शाहिरी, प्रतिभा झिजवी तुझी आदारी. दीपवी अमृता सुखवी सकला, दीपवी अमृता सुखवी सकला तुझी मराठी भाषा. दीपवी अमृतालाही, अमृतापेक्षाही माझी ही मराठी मातृभाषा ही गोड आहे. बघा मित्र हो, मी पुन्हा एकदा थोडासा मागे जातो आणि माझं जर भाषण आपण थोडंसं मागे जाऊन ऐकलं तर मी काय म्हणलो होतो की माझा अण्णा हा आपला अण्णा, माझा नाही, आपला अण्णा भाऊ साठे, आपलाच म्हणूया कारण तो आपला बाप आहे. मी त्यांना आपलाच म्हणतो कारण ते माझे तसेच काका होते. माझ्या वडिलाचे ते मोठे बंधूच होते. त्याच्यावर किस्सा येणार आहे मी. पण आपले अण्णा
किती उदार मतवादी होते, किती मुक्त विचार करायचे, त्याने कधी संकुचित विचार केला नाही. बघा मंडळी, आज त्यांच्या साहित्यांचा आणि गीतांचा आणि त्यांच्या कादंबरीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा कितीतरी मुक्तपणे अण्णांनी त्यांच्या विचारांना मुक्त वाट करून दिली. त्यांचा प्रवाह, त्यांच्या नद्या, त्यांच्या शब्द प्रवाह हा सतत वाहत राहिला आणि तो समुद्राला जाऊन मिळाला आणि अण्णा आमचा साहित्य समुद्र झाला, साहित्य सम्राट झाला. सांगायचं तात्पर्य की प्रतिभा झिजवी तुझी आदारी, दीपवी अमृता, सुखवी सकला तुझी मराठी भाषा. आपल्या मराठी भाषेवर इतकं प्रेम करणारा माणूस. आणि आज आपण एकमेकावर तुम्ही कोण, नाना का, असं असू द्या, जय लवजी, जय अण्णा, अरे काय, जय भारत म्हणणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जय भी म्हणा, जय भी म्हणा. बाबांना काढलं ना आपल्याला त्यातनं, त्या दलदलीतनं बाहेर काढलंय. मित्रांनो, रागाला जाऊ नका, वाईट वाटून घेऊ नका. मी तुमचा भाऊ आहे, मी भावाच्या नात्यानं बोलतोय. चुकलं तर क्षमा करा, पण माझं मला बोललंच पाहिजे. तुम्हाला राग येऊ नाही तर ना येऊ, मी कोणाला घाबरत नाही, कारण तुम्ही माझे बंधूच आहेत, माझ्या घरचीच आहेत, सगळ्या माझ्या आया बहिणी ऐकतायत मला. हा राग येता कामा नये. तर मला असं वाटतं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथवर आणलं, म्हणून अण्णा हा बाबासाहेबांचा विचार प्रेरणेनं प्रेरित होऊन अण्णा पुढे लिहितात की जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. मी जग बदल घालून घाव या गीतावर आता येणार आहे. मंडळी, इथे जर आता साहित्यिक असता तर त्यानं गाणं वाचून दाखवलं असतं, बरोबर की नाही. आता तुम्ही म्हणाल, नंदेश भाऊ तुम्ही तर गायक आहेत, मग तुम्ही गाण्यातच आम्हाला सांगायला पाहिजे. तुम्ही असंच म्हणाल की तुम्ही गात का नाही आहात, तुम्ही गाऊन आम्हाला सांगा. आणि बरेच दिवस मी हे अण्णांचं गाणं गायलं नव्हतं, कारण लॉकडाऊन आहे, घरात आहे. तुमच्या निमित्ताने माझ्या अण्णांचं पुन्हा एकदा मला गाण्यातनं आज त्यांना मला त्यांचं स्मरण करता येते. किती मोठी गोष्ट आहे. आणि याचं सगळं श्रेय मी या संघटनेला देईन. या बहुजन संघटक जे आहेत, राहुलजी आहेत किंवा अन्य स्थूलजी आहेत किंवा अन्य गाणार आहेत, ही सगळी मंडळी आहेत, ही खूप छान काम करते बहुजन संघटक. तर त्यांना हे श्रेय जाते की हे मला त्यांच्यामुळे अण्णांची गीतं आता इथे गाता येत आहेत. मी कमेंट्स पण मध्ये मध्ये वाचणार आहे. इथे नामदेव साहेब म्हणतायत की तुम्ही अण्णांच्या कसदार विचारांची पेरणी करत आहात. धन्यवाद नामदेव साहेब. मी काही फार मोठा व्याख्याता किंवा मोठा साहित्यिक नाही, पण अण्णांना जेवढं वाचलं ते तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतोय. काही कमेंट्स येत आहेत. मग आपण पुन्हा एकदा बाबांच्या त्या आठवणीवर जाऊया. आणि बाबांची आठवण जे अण्णाभाऊंना भेटले होते, लोकशाहीर विठ्ठल उमप, महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप जेव्हा अण्णांना भेटले तेव्हा अण्णा कुठे होते आणि कुठल्या अवस्थेत होते हे मी तुम्हाला लवकरच आत्ता सांगणार आहे. आणि अण्णा तेव्हा काय करत होते. अनिलजी म्हणतायत, सर तुमचा नंबर भेटेल का, कुठला घरचा नंबर देऊ की फोन नंबर देऊ की गाडीचा नंबर देऊ. गंमत, तुम्हाला नंबर नक्कीच भेटेल. राहुलजी माझा नंबर तुम्हाला देतील आणि तुम्ही मला कधी फोन करू शकता. तुम्ही माझे बांधव आहात, कधी 24 तासातनं कधी फोन करू शकता, कधी मला त्रास देऊ शकता. माझा फोन सदैव बंद असतो. धन्यवाद. भीमाईच्या वासराचा, आता ते कोणतरी मला म्हणतायत की हे गा म्हणून, तर मला तर राहवत नाही. नामदेव ढसाळांचे शब्द आहेत आणि चाल आणि गायक लोकशाहीर विठ्ठल उमप. भीमाईच्या वासराचा, रामजीच्या लेकराचा, पाय गुण असा भारी, जागा केला जग जेठीगा, झाला उजेड हा थोरे, हान त्याला तोकड आभाळ, आन दुबळ्याला बळ,
अन घोंगराची वाजे काठी गा, जलमला भीम हे जलमला, हे जलमला भीम बाळ, भीमाईच्या पोटी गा. थोडस पाणी पितो. मंडळी पाणीच पितोय. हो, मी पाणीच पितो. आपण पुढे जाऊया. वानखेडे साहेब म्हणतात मला बाबांची आठवण झाली. नक्कीच धन्यवाद. गणेशजी म्हणतायत सेम तुमच्या वडिलांसारखा आवाज आहे तुमचा. अरे गणेश दादा, डीएनए बी त्यांचाच आहे ना. हा मग बाबासारखा बाबाच आहे. बाबाचा आवाज मला तर लाभणार नाही, मी फार छोटा आहे. पण मला माहीत नाही, मी प्रयत्न करतो बाबासारखं गाण्याचा. मला काय बाबासारखं गाता येत नाही किंवा अण्णांसारखी लेखणी करता येत नाही. मी माझी लेखणी तुम्हाला ऐकवणार आहे. मी बी आपला पुढे पुढे वेळ पुढे पुढे होतोय, त्याच्यामुळे मी पुढे जातो आणि भरपूर काही गोष्टी मला आपल्या पुढे ठेवायच्या आहेत. एक तर मला अण्णांच्या या अनेक गीतांमध्ये जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. मी गातो. जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, जग बदल घालून घाव. आता मंडळी, मी एका शब्दावर एका या ओळीवर थांबतो. माझं जेव्हा डिस्कशन झालं ज्ञानेश महाराव साहेबांसोबत, जे खूप मोठे साहित्यिक आहेत, लेखक आहेत, नाटककार आहेत आणि बहुजन समाजाचा एक उत्तम असा विचारवंत माणूस आपण म्हणूया, ज्याने बाबासाहेबांचे अनेक असे काय म्हणूया अनेक कथा लिहिल्यात. त्यांनी अनेक बाबासाहेबांवर, छत्रपतींवर, शाहू महाराजांवर निस्सीम प्रेम करणारे, ज्योतिबांवर निस्सीम प्रेम करणारे त्यांची अनेक नाटकं आहेत. त्यांच्याशी जेव्हा माझं डिस्कस झालं की सर जग बदल घालून घाव या कुठल्या कशा पद्धतीत कुठल्या अवस्थेत त्यांनी हे गीत लिहिलं असेल सर, तर ते म्हणतात नंदेश, एकतर पहिली गोष्ट ज्या बहुजन समाजामध्ये इतकी पोकळी निर्माण झाली होती आणि सगळीकडे जातीयतेचं वारं होतं. माझा शब्द नीट ऐका. खरं तर जातीयतेचं वारं हे आपल्या घरात आहे, आपल्या भावाभावांमध्ये आहे. आपण तिसऱ्या चौथ्याकडे जाऊयाच नको. आपण पहिलं घर, दुसरं घर, चौथं घर या 4 मजली घरांमध्ये जाऊयाच नको. आधी आपण आपल्या खालच्या मजल्यावर काय चाललंय, आपल्याला जे खालच्या मजल्यावर हिणवत आहेत, मला वाटतं खालच्या मजल्यावरच जाम गोळ आहे. मला वाटतं आपण हे सगळं मिटून आपण सगळ्यांनी एक यायला पाहिजे. त्यांना म्हणायचं एवढंच होतं. आणि मग तेव्हा आमचं डिस्कशन झाल्यानंतर ते म्हणाले की जग बदल, जग बदल. बघा, महाराष्ट्र बदल असं अण्णा म्हणले नाहीत. अण्णा काय म्हणाले तर जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. इतकं मोठा विचार, इतका मोठा त्यांनी आपल्यासमोर विचार ठेवलेला आहे की जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत, अंग झाडूनी निग बाहेरी. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत, अंग झाडूनी निग बाहेरी, घे बिनीवरती धाव. अंग झाडूनी निग बाहेरी, घे बिनीवरती धाव. का म्हटलंय मंडळी? प्रत्येक ओळीचा, प्रत्येक लिखाणाचा, प्रत्येक ओळीच्या मागचा विचाराचा आपण विचार करायला हवा. अण्णांनी तर कुठल्या अवस्थेत ते गाणं लिहिलंय.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांची निस्सीम भक्ती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेरित होऊन त्यांनी अनेक मी तुम्हाला सांगतो की अनेक त्यांनी पोवाडे लिहिले. अण्णा एकमेव स्वबळावर, अण्णा आमचा एकमेव असा होता जो स्वबळावर साहित्यिक झाला. स्वबळावर त्याने स्वतःने हे सगळं साहित्य गोळा केलं. आणि त्याची प्रेरणा कोण होती तर छत्रपती शिवराय. त्यांची प्रेरणा कोण होती तर शाहू महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, रमाबाई, जिजाऊ मासाहेब, आई जिजाऊ होत्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. या सगळ्यांच्या प्रेरणेनं, या सगळ्यांच्याकडनं त्यांनी एक विचार उचलून आपल्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलाय. मग आपण वेगळे कसे असू शकतो, आपण जय अण्णा कसे असू शकतो. मला वाटतं मंडळी, आजपासून आपण सगळे एका छताखाली आहोत आणि आपण सगळी भावंड आहोत. पुन्हांदा मला असं वाटतं की आपण जेव्हा एकत्र येऊ तेव्हा आपली ताकद आपण या शासनकर्त्यांना दाखवू शकू. डॉक्टर भीमराव आंबेडकर, माझे बाबासाहेब, असे म्हणले होते की तुम्ही शासनकर्ती जमात, तुम्ही तुमच्या हातात सत्ता आली पाहिजे. पण आम्ही एकमेकाशी जर असे भांडत राहिलो आणि आमच्या नेत्यांनी जर आम्हाला असं भांडवत, आम्हाला आमचं डोकं एकमेकाला भांडत ठेवलं तर आम्ही प्रगती कधी करायची, आमची प्रगती कशी होणार. फक्त तोंडात मावा खाऊन डीजेच्या समोर आणि डीजेच्या पाठीमागे एखादा ग्लास मारला की पुन्हा एकदा डीजेच्या समोर येऊन नाचायचं, ही अवस्था मी बघितलेली आहे आणि आपण अनेक लोकांनी बघितलेली आहे. तर मला असं वाटतं की यातल्या प्रत्येक मुलाला आपण शोधून त्याला काहीही त्रास न देता त्याच्यामध्ये या विचारांची पेरणी करायला हवी, त्यांना या प्रकाश झोतात आणायला हवं. मंडळी, मी साहित्य सांगता कुठेतरी भविष्याचा वेधही याचबरोबर सांगतोय, कारण आज आपला विषय आहे अण्णाभाऊंचं साहित्य आणि भविष्याचा वेध. तर मी माझ्या मित्रमंडळींना, माझ्या छोट्या छोट्या तायांना, माझ्या बंधूंना जे भरकटले आहेत किंवा त्या मित्रांमुळे भरकटले आहेत, ते स्वतः भरकटले नसतील तर मित्रांमुळे भरकटले असतील, तर सगळ्यांनी एक लक्षात ठेवा की अण्णांना पुन्हा एकदा आपण वाचलं पाहिजे. ज्या अण्णाभाऊने 1.5 दिवसाची शाळा सोडली, पण तो एक उच्च कोटीचा, त्याच्यानंतर एक उच्च कोटीचा साहित्यिक, एक शाहीर, एक साहित्य रत्न झाला. तर आपल्याला काय आपल्याला कमी आहे. जर अण्णाभाऊ हे करू शकतात तर आपण का नाही करू शकत. दुसऱ्याच्या घरात शिवाजी का, माझ्या घरातही शिवाजी जन्माला यावा. आपण एकच अण्णा का घेऊन बसलोत. मला असं वाटतं चांगल्या अर्थानं आहे का मंडळी. मला असं वाटतं घराघरात अण्णाभाऊ साठे आणि घराघरात छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचा एक व्यक्ती जन्माला यायला हवा, माझ्याही घरात यायला हवा. माझ्याही मुलीला मी तेच सांगतो, तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं वाच, तू शिवरायांची पुस्तकं वाच, तू शिवचरित्र वाच, तू मासाहेब जिजाऊंची त्यांची चरित्र वाच. मासाहेब जिजाऊ काय होत्या, एक आदर्श आई काय होती, एक आदर्श राजा काय होता, एक आदर्श शिक्षक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला काय शिकवण दिली, ज्योतिबाने आम्हाला समाजाला काय प्रबोधन केलं. सगळ्या समाजाला एक माळी समाजाचा एक व्यक्ती, एक महात्मा ज्योतिबा फुले आपली विहीर उघडी करतो, मुलींना शिक्षण देतात. किती महान कार्य आहे हे आपण आपल्या मुलांना शिकवू. जिथे अशिक्षित बायका जाऊन जर रात्र शाळा करत असतील तर आपल्या मुलांनाही आपण रात्र शाळेत का नाही टाकायला पाहिजे. आपण शिबिरं निर्माण करायला हवी. अण्णाभाऊंच्या काव्यांची शिबिरं, त्यांच्या गीतांची शिबिरं आपण आपल्या एरियामध्ये. आता हे जे संघटक आहे, जे बहुजन संघटक ही जी टीम आहे, त्यांच्याबरोबर आणि 12 टीम जुडलेल्या आहेत. मंडळी, मी आज तुम्हाला सांगतो, जाता जाता मी तुम्हाला एवढंच सांगेन की आपण ही ज्या 12 टीम्स आहेत त्या आपण प्रत्येकाने आपल्या गावात, आपल्या गल्लीत, आपल्या काय म्हणूया, प्रत्येक एक शाखा ओपन करूया. आठवड्याला एक आपण शिबिर घेऊया. काय लागतंय, काहीच लागत नाही. एक दिवा आणि एक फॅन. व्हॉट्सअप आपल्या हातामध्ये आहे. आपण आपल्या मुलांना व्हॉट्सअपद्वारे कळवू शकतो की बाबा तू इथे ये. त्यांना आपण घडवू शकतो का.
उद्या जाऊन त्यांच्यामध्येही एक असा अण्णाभाऊ साठे निर्माण होऊ शकतो. त्यांच्यामध्ये पण एक अमर शेख, एक चळवळीचा माणूस निर्माण होऊ शकतो, ज्याला कळकळ आहे. त्यांच्यामध्ये देखील डॉक्टर भीमराव आंबेडकर जन्माला येऊ शकतो. मंडळी, आपण सगळ्यांनी याचा प्रयत्न करायला पाहिजे. आपला समाज व्यसनाच्या आहारी गेलेला आहे असं आता संघपाल हे पण सांगतायत. व्यसन, नोकरी नाही, खूप विदारक स्थिती आहे नंदेश दादा असं म्हणतायत. साहेब, ही विदारक स्थिती आपल्याला बदलायला हवी. आपल्याला अण्णांच्या विचारांनी अण्णा कसा घडला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे घडले, त्यांना एका व्यासपीठावर, एका विचारमंचावर आणायलाच हवं. त्यांच्यातला हा जो राक्षस आहे तो आपण मारून टाकलाच पाहिजे. आणि आपण त्याचा आज आपण प्रत्येकाने विडा उचलूया. प्रत्येक एका माणसाने जो मला ऐकतोय त्या प्रत्येक माणसानं जर असा विडा उचलला की मी 2 माणसांना सुधारण्याचा प्रयत्न करेन. माझ्या आजूबाजूची 2 मुलं जी आहेत, जी वंगाळ वागतायत, जी व्यसनाधीन आहेत, जी वेगळ्या प्रवृत्तीला, वेगळ्या मित्राच्या आहारी गेलेली आहेत, त्या 2 व्यक्तींना मी सुधारण्याचं काम करेन. म्हणजे आपल्यापासून आपण का सुरुवात नको करूया? मला असं वाटतं, जर बाबासाहेब आंबेडकर जर हेच विचार करत बसले की दुसरा कोणीतरी येऊन आमचा समाज सुधारत बसेल, छत्रपती शिवाजी महाराज जर हे विचार करत बसले असते की स्वराज्यासाठी कोणतरी दुसरा येईल, मी का लढत बसू, मी का स्वराज्य मिळवून देऊ, मला काय गरज लागली आहे, मला काय गरज पडली आहे, तर असं कधीच झालं नसतं. तर मंडळी, मला असं वाटतं की सुरुवात आपल्यापासून करूया. अण्णांनी 131 पर्यंतचा हा जो काळ होता अण्णांचा खूप खडतळ होता. आणि त्यानंतर अण्णांनी म्हणजे 1942 ते 1969 पर्यंत अण्णांनी झंझावाती लिहिलं. स्मशानातलं सोनं असेल, माकडीचा मळा असेल, फकीरा असेल, वैजंता असेल, अनेक कादंबऱ्या, अनेक कथा, अनेक लोकनाट्य, अनेक चित्रपट अण्णांची लिहून झालेली आहेत. मंडळी, मला इथे सांगावंसं आवर्जून वाटतं की मला इथे काही अण्णांचं, मी आता शेवटाकडे जातोय, पण जसं मी आत्ता म्हणालो की अण्णाभाऊ साठे यांची जी आपण लावणी तर सगळे ऐकतोयच, पण आज आपण दृष्टिक्षेप आपण त्यांच्या कार्यावर टाकणार आहोत. मला नेहमी वाटतं की अण्णा हे कबीराच्या प्रमाणे अण्णांचं लिखाण होतं. म्हणजे त्याने इतकं अफाट आणि अचाट करून टाकणारं साहित्य लिहिलंय की जगात त्याला तोड नाही. अगदी म्हणजे मला असं वाटतं की पोवाडे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेरित होऊन त्यांनी अनेक पोवाडे लिहिलेच आहेत. लेनिनग्राडचा पोवाडा असेल, बर्लिनचा पोवाडा असेल, बांगलातल्या दुष्काळावरील पोवाडा असेल. बघा, या नुसत्या पोवाडांना जरी आपण मुलांना वाचून दाखवलं आणि तो पोवाडा काय आहे त्याच्याबद्दल जरी व्याख्यान केलं, साहेब, त्या पोवाड्याला वाचून प्रत्येक एक अंतरा घेऊन त्याच्याबद्दलचं जरी सांगितलं, तरी मला असं वाटतं की भरपूर परिवर्तन व्हायला हवं आणि होणार, मुलांचं होणार. त्याच्यामध्ये त्यांनी बघा ना, मार्क्सवादी भूमिका असलेले हे पूर्वायुष्यात त्यांना मार्क्सने सोबत दिली, तर उत्तर आयुष्यात, पूर्वायुष्यात त्यांना मार्क्सने जर सोबत दिली असेल, तर उत्तर आयुष्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगले, विचाराने प्रेरित झाले आणि त्यांनी पोथी जे प्रामाण्यवादी असणे नाकारले. वास्तववादी अण्णा आमचा होता. आणि म्हणून इथे मला असं नेहमी वाटतं की इथे कबीराचा मला दोहा आठवतो. बघा, ब्राह्मण्यवाद कधीच त्याने कशी लाथ मारली, पण कधी कोणाला दुष्ण देऊन नाही. तर त्याने कसं हे मी कबीराच्या एका दोह्यामध्ये सांगतो. माझा अण्णा काय होता, ना कछु देखा राम भजन में. बघा, ना कछु देखा राम भजन में, ना कछु देखा पोथी में, ना कछु देखा राम भजन में, ना कछु देखा पोथी में, कहत कबीर सुनो भाई साधो. जसं मी मगाशी म्हणालो की त्यांनी हे पोथी, प्रामाण्यवाद, हे अंधश्रद्धा, गंडा, घरात देव पूजा, इथं ज्योतिष,
हे काही नाही पाहिलं, हे सगळं फेकून दिलं, हे सगळं दूर केलं. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा त्यांनी स्वीकारलं आणि त्याच्याही आधीपासून ते मानवतावादीचं विचारांचे आमचे अण्णा होते. ना कछु देखा राम भजन में, ना कछु देखा पोथी में, कहत कबीर सुनो भाई साधो, जो देखा दो रोटी में. कहत कबीर सुनो भाई साधो, जो देखा तो रोटी में. म्हणजे मला इथे सांगायला आवडेल की अण्णा, जसं मी मगाशी म्हणालो की वास्तववादी लेखक होते, वास्तवातले लेखक होते. एक छोटासा किस्सा सांगतो. 1962, 66 ते 63चा काळ असेल. लोकशाहीर विठ्ठल उमप यांचं गाणं त्यांनी आकाशवाणीवर ऐकलं. HMVवर ऐकलं की आकाशवाणीवर मला आता नीट कळत सांगता येत नाही. पण त्याने जेव्हा रेडिओवर गाणं ऐकलं तेव्हा त्यांनी बुलावा, लोकशाहीर विठ्ठल उमपांना बुलावा पाठवला की जरा मला ते विठ्ठल उमप शाहीर आहेत की नाही, मला त्यांच्याशी त्यांना भेटायचं आहे. तर कोणीतरी सांगावा घेऊन आले आणि सांगावा घेऊन आल्यानंतर अरे तुम्हाला अण्णाभाऊ साठे विचारत होते आणि त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. अण्णाभाऊ साठे विचारत होते, अण्णाभाऊ साठे तुम्हाला आठवण करतायत, तुम्हाला भेटायला बोलवलंय म्हणल्यानंतर बाबा तडक चिराग नगरात पोहोचला. त्या चिराग नगरात पोहोचल्यानंतर चिखलात पाणी आहे की पाण्यात चिखल आहे असं आमच्या बाबाने त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलंय. बाबा आमचा सफेद घालायचा, लेंगा आणि झब्बा घालायचा. तो जेव्हा तिथं त्या चिराग नगरात पोहोचला, अण्णांनी बोलावणं पाठवल्यानंतर, बघा माझा अण्णा कसा होता, वास्तववादी माझा अण्णा कसा होता. ते गेल्यानंतर तिकडे वलानीला, त्या वलानी आता आपण ते कपडे वाळत घालणारी दोरी म्हणतो, तेव्हा ती वलानी होती. आणि तिथं वलानीवर एक त्यांची ती एक कोणतरी होती बाई तिकडे त्या वाडी, त्यांच्या त्या याच्या वस्तीमध्ये, ती आपली कपडे वाळत घालत होती. बाबा म्हणाले, बाई इथं अण्णाभाऊ साठे कुठं राहतात? कोण हो? इथं अण्णाभाऊ साठे वैजंताची हे होय, असं म्हणा की वैजंता, आता त्यांची धर्मपत्नी, हा वैजंता, ते तिकडं बघा दुसऱ्या गल्लीत तुम्ही गेला का नाही, तिकडं दुसरं तिसरंच घर आहे बघा त्यांचं, जा तिकडं. आणि बाबा मग तिकडे त्या घरात जातात. त्या झोपडीमध्ये, ती झोपडी अक्षरशः वाकून जावं लागतंय. आणि झोपडीमध्ये जेव्हा बाबा शिरतात तेव्हा पायाखाली चिखल असतो आणि त्या चिखलात बसून अण्णा लेंगा आणि त्या बंडीवर बसून अण्णा मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीच्या हातासहित त्या टेबलावर बसून, त्या खुर्चीवर, तुटक्या हाताची खुर्ची आणि टेबल तुटलेलं, त्याच्यावर बसून अण्णा काहीतरी लिहित होते असं आमच्या बाबांनी सांगितलं, त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलंय. आणि एका बाजूला बाबा सांगतात वहिनी साहेब डोक्याला हात लावून बसलेल्या आणि तिकडे सगळी भांडी अशी वासून पडली होती, असं आमच्या बाबांनी वर्णन केलंय. अण्णांचा सदरा जो आहे तो खुटीला लटकावला होता आणि आमची माय आमची अशी बसली होती, या विवंचनेत होती की आता खायचं काय, अन्न पाणी काय. तिथं अण्णाभाऊ साठे खुर्चीवर बसून लिहित होते. आणि माझे बाबा म्हणाले की मी जोपर्यंत 15 मिनिटं झाली मी अण्णाभाऊ साठेंना बघितलं की त्यांचा एकही शब्द त्यांनी खोडला नव्हता. एक टाकी आणि एक सुरी आणि एक स्वच्छ अक्षरात लिहिणारा आमचा अण्णा, त्यांनी ती वही कंप्लीट केली. आणि मागे वळून बघितल्यानंतर मी उभा होतो. बाबा म्हणाले मला बघितल्यानंतर त्यांनी ते खूपच भारावले होते आणि दोघांना विठ्ठलराव चला म्हणे आपण बाहेर जाऊ. आणि बाहेर आल्यानंतर इराण्याच्या हॉटेलमध्ये बाबाला चहा पाजला. चहा पाजल्यानंतर विठ्ठलराव तुम्ही फार सुरेख गाता, तुम्ही माझ्या ज्ञातीचे आहात असं म्हणून माझ्या बाबाच्या पाठीवर हात फिरवला आणि विठ्ठलराव येत जा, असंच येत जा, तुमचा आवाज मला खूप आवडतो, तुम्ही खूप निर्मळ मनानं गाता, तुमचा आवाज मला खूप आवडतो आणि आजपासून तुम्ही मला
छोट्या भावासारखे आहात, कारण मला तुमच्यात छोटा भाव दिसतो. आणि तेव्हापासनं त्या अण्णानं त्या चिखलात राहून बाबा म्हणाले, अण्णा तुम्ही या इथे का लिहिता, तुमच्या रशियामध्ये तर इतके पैसे आहेत, तिकडे तुम्ही तिथनं पैसे घेऊन येऊन तुम्ही बंगला बांधू शकता, तुम्ही गाडी घेऊ शकता, तुम्ही घर घेऊ शकता बाबा. अण्णा तुम्ही चांगल्या खुर्चीवर बसून एक फाउंटनचा पेन घेऊन तुम्ही चांगल्या त्या दिव्यामध्ये बसून गाणी लिहू शकता, कादंबऱ्या लिहू शकता. अण्णा तुम्हाला चांगली बसायला एक साहेबाची खुर्ची मिळेल. अण्णा त्याच्यावर उद्गारले, विठ्ठला, अरे मला जर हे सगळ्या सुखवस्तू भेटल्या ना, तर मी या वस्तीतल्या गोर गरीब या पिचलेल्या लोकांच्या, या वस्तीतल्या लोकांची कथा, त्यांच्या रोजमाऱ्याची ही जीवनातली कथा मी कधीही माझ्या पुस्तकात मी लिहू शकणार नाही विठ्ठला. जर मी या वस्तीतनं निघून गेलो तर त्यांचं वास्तव सांगणं राहून जाईल. मी जर बंगल्यात गेलो तर मी या वस्तीतलं वास्तव लिहू शकणार नाही. म्हणून मला इथंच राहू दे विठ्ठला, ते लख लाभो, तू कसा आहेस, असं सांगणारा माझा वास्तववादी लिहिणारा. मग इतकं त्याग आणि इतकं आपल्यासाठी केलेले अण्णा आणि इतकं सगळं आपल्याला दिलेले अण्णा, त्यांना आपण कसं विसरू शकतो. त्यासाठी अण्णांच्या वर मी एक कविता लिहिली, मी आपल्याला ऐकवू शकतो का? मी ऐकवतो आपणाला की चिखलामधुनी, क्षमा करा, की घाव घालुनी रूढीवरी या तोडल्या तो शृंखला. मी अण्णांवर एक कविता केली होती, मागच्या याच्यात पण मी टाकली होती ती, की घाव घालुनी, अण्णाभाऊ साठेंच्या वर एक कविता केली आहे. घाव घालुनी रूढीवरी या तोडल्या तो शृंखला, केला जागा तू जनगणा. घाव घालुनी रूढीवरी या तोडल्या तू शृंखला, केला जागा तू जनगणा. फेडुनी मातृभूमीच्या ऋणा, झुकवुनी मान हा शाहीर करतो, मानाचा मुजरा, अण्णा मानाचा मुजरा. चिखलामधुनी कमळ उमलावे, मी याचा अर्थ तुम्हाला नंतर परत सांगणार आहे, म्हणून मी तो एक प्रसंग तुम्हाला सांगितला. चिखलामधुनी कमळ उमलावे, तशी तुमची प्रतिमाही उजळली. अण्णा, चिखलामधुनी कमळ उमलावे, तशी तुमची प्रतिमाही उजळली. पत्थरासही पाजर फुटले, पत्थरासही पाजर फुटले, मुके शब्द बोलकी जाहली. पत्थरासही पाजर फुटले, मुके शब्द बोलकी जाहली. देश विदेशी तुम्ही फुलविला, साहित्याचा गजरा. झुकवुनी मान हा शाहीर करतो, मानाचा मुजरा, अण्णा भाऊ मानाचा मुजरा. तिसरा अंतरा मी असा लिहिलाय की चळवळीचा आवाज जहाले. माझे अण्णा काय झाले की चळवळीचा आवाज जहाले, लोकनाट्याचा साज जहाले. चळवळीचा आवाज जहाले, लोकनाट्याचा साज जहाले, काव्य सागराची गाज जहाले. चळवळीचा आवाज जहाले, लोकनाट्याचा साज जहाले, काव्य सागराची गाज जहाले, साहित्याचे सरताज जहाले. बघा मी काय म्हणतो, साहित्याचे सरताज. मगाशी मी जसं म्हणालो की साहित्य क्षेत्रामधला हा चमत्कार म्हणजे आमचे अण्णाभाऊ होते, म्हणून मी म्हणालो की साहित्याचे सरताज जहाले. गीत साहित्य रत्नात तुम्ही फुलविला, साहित्य रत्नात तुम्ही फुलविला, गीत काव्यांचा पिसारा. झुकवुनी मान हा शाहीर करतो, मानाचा मुजरा, अण्णा मानाचा मुजरा. अण्णाभाऊंच्या बद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे, जितकं सांगावं तितकं कमी आहे त्यांच्या. आणि मला इथे कबीराचा एक दोहा आता पटकन आठवलाय की अण्णाभाऊ कसे होते. अण्णाभाऊ कसे होते मी गाण्यातनं सांगितलंच आहे, पण अण्णाभाऊ कसे हे सांगतो. घेतला तमाशाचा ढंग. अण्णाभाऊ काय म्हणतात की कसे होते, म्हणजे त्यांना काय म्हणायचं होतं की घेतला तमाशाचा ढंग, भरला शाहिरीचा रंग. जेव्हा अण्णांना देशहितासाठी किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या
या सगळ्या याच्यासाठी जेव्हा अण्णा बाहेर पडले होते आणि काव्यातनं आणि गीतातनं जेव्हा अण्णा सादर करत होते तेव्हा, आणि मला वाटतं त्याच्यानंतर की ते बंदी होती तेव्हा मला वाटतं, आणि मग अण्णांनी काय केलं असेल तर अण्णांनी वगनाट्यातनं लोकनाट्यातनं अण्णाने स्वतःला सादर केलं. तमाशातनं आपण तमाशातनं आपलं म्हणणं सांगूया म्हणून. पण अण्णांनी काय केलं हे नीट ऐका की घेतला तमाशाचा ढंग भरला शाहिरीचा रंग. हे एका साहित्यिकाने लिहून ठेवलं, हे माझं नाही. अण्णांनी काय केलं तर घेतला तमाशाचा ढंग भरला शाहिरीचा रंग, पण कधी शाहिरीचा तमाशा केला नाही. अण्णांनी शाहिरी केली पण शाहिरीचा कधी तमाशा केला नाही माझ्या अण्णांनी. म्हणजे अण्णांनी कधी 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 चुकीचं काम केलं नाही, अण्णांनी कधी आव आणला नाही, असं मला या 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 साहित्यिकांना कदाचित मला असं वाटतं त्याच्यातनं कुठेतरी त्यांना नमूद करायचं आहे असं मला वाटतं. अण्णांचं खूप काही साहित्य आहे मला सांगावंसं वाटतंय, पण अण्णांचं इथे वेळ आपल्याकडे कमी आहे म्हणून मी माझी मैना गावाकडं राहिली. आता वळू नका रणी पळू नका, कोणी चळू नका, बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जीवाची भती या काहिली, असं कोणीतरी आत्ताच कोणीतरी कमेंट केली आहे. त्याच्या आधी मला नेहमी सांगायचं आहे, मी शेवटाला येतोय मंडळी, पण त्याच्या आधी मला सांगायचं आहे की कोणीतरी साहित्यरत्न म्हटलंय. पण मंडळी मला मागच्या वर्षी 2020ला मला इथे आनंद वाटतोय सांगायला, मला सांगितलंच पाहिजे की 2020ला 31 जुलैला म्हणजे ऑगस्टच्या आधी 1 ऑगस्टच्या आधी मला संवाद पुणेचा अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळाला. या 2020मध्ये या लॉकडाऊनमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या माझ्या अण्णांच्या नावाने पुरस्कार मिळाला. आणि लगेचच 1 ऑगस्टला मला तो 15 ऑगस्टला 1 ऑगस्टचा जो जन्मदिवसाचा पुरस्कार मला 15 ऑगस्टला देण्यात आला. आणि तो पुरस्कार होता पुणे विद्यापीठाचा. अण्णाभाऊ साठे अध्यासनाच्या वतीने पुणे विद्यापीठाने अण्णाभाऊ साठेंच्या नावाने मला पुरस्कार दिला. तर मी तेव्हा म्हणलं होतं आणि तेव्हापासून मी म्हणतोय की अण्णाभाऊ साठे 1942च्या लढ्यामध्ये अण्णाभाऊ साठे होते, अमर शेख होते, या मंडळींनी आपल्या भारतासाठी आपल्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून ही शाहीर मंडळी इन्व्हॉल्व्ह होती. बघा मी पुन्हा काय म्हणतोय, 1942च्या लढ्यामध्ये ही मंडळी शाहीर मंडळी होती आणि तेव्हा अण्णांनी सहभाग घेतला होता. म्हणून मी म्हणतो की माझा अण्णा साहित्यरत्न होता, पण त्याच्या आधी मी विशेषण लावेन स्वातंत्र्य सैनिक, साहित्य सम्राट, साहित्य रत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. स्वातंत्र्य सैनिक आजपासून आपण सगळ्यांनी म्हणूया, स्वातंत्र्य सैनिक, साहित्य सम्राट, साहित्य रत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. तेव्हापासून मी सुरुवात केली म्हणायला, कारण माझा अण्णा स्वातंत्र्य सैनिक देखील होता. म्हणून मी असं म्हणतोय की 2010 की 2009 लोकशाहीर विठ्ठल उमप जाण्याच्या आधी, ते जेव्हा त्यांनी आपली रजा घेतली, बाबा आपल्याला सोडून गेले, त्याच्या आधी सर्वप्रथम बाबा राष्ट्रपतीला भेटून, लक्ष्मण ढोबळे साहेब होते, अनेक अशी मंडळी त्याबरोबर शिष्टमंडळ गेलं होतं. आणि राष्ट्रपतींना तिथे बाबांनी साकडं घातलं की राष्ट्रपती तुम्हाला आमची विनंती आहे की आमच्या अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला पाहिजे. म्हणून मी म्हणतो की अण्णाभाऊंना जोपर्यंत आपण स्वातंत्र्य सैनिक म्हणत नाही, ते एक विशेषण राहिलेलं आहे. स्वातंत्र्य सैनिक आपण अण्णाभाऊंना म्हणलं पाहिजे. साहित्यरत्न, साहित्य सम्राट आणि मग लोकशाहीर आमचे अण्णाभाऊ साठे, असं एक विशेषण आपण अण्णांना लावलं पाहिजे. ठीक आहे, ही गोष्ट वेगळीच आहे. आणि त्यानंतर आमचा अण्णा ठासून हेही सांगतो की ये आजादी छूटी है, देश की जनता भूकी है. अरे देशाला पुन्हा एकदा नम्रपणे आव्हान करणारा आमचा अण्णाभाऊ कणखर त्याच्या शब्दाने सांगतो की ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. आप आजादी ले लो, आप करो, मगर गरीब को भूखा मत रखो, कामगार को भूखा मत रखो, इस गोर गरीब जनता को भूखा मत रखो, उन्हें रोटी दो.
म्हणून मी म्हणालो की जो न देखा पोथी में वो देखा दो रोटी में. जो कबीराचा दोहा मी इथे म्हणालो तो इथे तंतोतंत माझ्या अण्णांना लागू पडतो. कारण माझ्या अण्णाने 2 रोटीसाठी झगडणारी मंडळी पाहिलीत. माझ्या अण्णाने 2 घासासाठी माझा अण्णा तडफडला होता. त्याच्या कुटुंबाच्या 2 घासासाठी अण्णा तडफडला होता. त्याने समाजासाठी भरभरून दिलं. मला असं वाटतं भारतरत्न मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनीच पुढाकार घेऊया. आम्ही सगळे पुढाकार घेतच आहोत. आपण पुन्हा एकदा स्वातंत्र्य सैनिक, साहित्यरत्न, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना आपण जी आज मानवंदना दिली आणि तुम्ही सगळे मंडळी या आपण स्वरांजली अण्णाभाऊंना आपण अर्पण केली. बहुजन संघटक या टीमकडनं राहुलजी असतील, मग स्थूल असतील, गाणार असतील, सौरभजी असतील, त्याचबरोबर मला सगळ्यांची नावं इथं पाठ नाही आहेत त्याच्यामुळं मला थोडंसं गोळ होतो. इथे डेमोक्रॅटिक इथे पार्टी जी आहे, इथे सर्वाजित बनसोडे, राहुलजी, या सगळ्यांचं मला कौतुक करावं असं वाटतं. त्याचबरोबर सोमनाथजी आमचे, ज्यांनी मला राहुलजींशी ओळख करून दिली, त्या सोमनाथजींचे मी आभार मानतो. तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. आणि जाता जाता माझी मैना गावाकडं राहिली हे कसं राहून जाईल, त्याच्यामुळे मी एक अंतरा माझ्या अण्णांचा, माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची भती या काहिली. आज माझी जीवाची काहिली होती, मला तुमच्या समोर सादर करता येत नाहीये म्हणून. पण याच्या मागे पार्श्वभूमी सांगेल. 40 वर्ष सतत जर माझी मैना गावावर राहिली, ही छक्कड जर जिवंत खऱ्या अर्थानं ठेवली असेल तर माझ्या बाबांनी जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे धाकटे बंधू तशा अर्थाने नव्हते, पण सर्वार्थाने एक धाकटा भाऊ, आणि त्यांनी मोठ्या भावाची भूमिका अण्णाभाऊ साठेंनी दरवेळेस निभावली. नायगावच्या घरी सतत येत असत आणि बाबांवर निस्सीम प्रेम करणारे. मग माझे बाबा 1969ला जेव्हा अण्णा जातात, त्याच्यानंतर अण्णांना कसं बरं वेगळं ठेवतील. जेव्हा जेव्हा बाबांच्या शाहिरी कार्यक्रमात जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, बाबा अण्णाभाऊंचं माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची भती या काहिली हे तुमच्यासमोर गातोय. पण मी गातोय बाबांनी लावलेल्या चालीप्रमाणे, किंवा बाबा ज्या ढंगात गायचा, ही चाल तेव्हाची होती. अमर शेखांचं गाणं मला नाही वाटत बाबांना ऐकायला मिळालं असेल, पण बाबांनी त्या एक धाटणीचं त्यांच्या पद्धतीने बसवलेलं किंवा त्यांनी कुठेतरी ऐकलं असेल तर त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये गायचे आणि त्या छक्कडच्या फॉर्ममध्ये गायचे. पण आता मला माहीत नाही, काही आजकालची मुलं ही चांगलीच गात आहेत, पण मला त्यांना दोष द्यायचं नाही. मी माझ्या बोबड्या आवाजात आणि माझ्या बोबड्या चालीमध्ये बाबाने जे पारंपरिक पद्धतीने गाऊन ठेवलंय, मी त्या पारंपरिक पद्धतीने गाण्याचा प्रयत्न करतोय. मी फिल्मी गाण्याचा प्रयत्न करत नाही, हे तुम्हाला मला सांगायचं आहे. ऐकूया माझी मैना गावावर राहिली, आणि या गीतानंतर आपण रजा घेऊया, कारण आता खूप वेळ झालेला आहे. आपण तासभर म्हणता वेळ कधी पुढे सरकली. पूर्ण गावी असे नितीनजी म्हणतायत. पूर्ण गायची आहे मी. बरं, मी प्रयत्न करतो. पूर्ण गायची असेल तर अख्खा कार्यक्रम ठेवावा लागेल ना तुम्हाला माझा. मी इथे गणेश साठे यांना धन्यवाद देईन. नमो बुद्धाय, जय भीम सुरेशजी. ठीक आहे, आपण माझी मैना गावावर राहिली हे ऐकूया. बाबा आमचा मैना गावाकडं राहिली असंही म्हणायचे. कोणी गावावर राहिली, छापील गावावर आहे असं कुठेतरी आहे, पण गावाकडं राहिली किंवा गावावर राहिली हे ठीक आहे. मी तुमच्यासमोर 1-2 अंतरे पेश करण्याची तुम्ही जर मला इजाजत देता तर मी हे म्हणतो, आणि यानंतर आपण राहुलजी आपण रजा घेऊया. माझी मैना माझी मैना हो, माझी मैना, माझी मैना हो, माझी
मैना माझी मैना गावावर राहिली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भती अकायली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भती अकायली. वती बांधा रंग भाळा कोर चंद्राची, बघा ढंग कसा आहे. वती बांधा रंग भाळा कोर चंद्राची, उदात्त गुणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची. हसून बोलायची मंद चालायची, सुगंध कितकी सतेज कांती, गाडी पुतळी सोन्याची, आन नवनवतीची काडी धावण्याची, न रेखीव भुवया कमान जणू इंद्रधनुची. हिरकणी हिऱ्याची, हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची, अन तशी ती माझी गरिबाची मैना रत्नाची खाण, माझा जीव की प्राण नसे सुखाला वाण. हिच्या गुणाची छक्कड म्या गायली, माझ्या जीवाची भती अकायली. या मुंबईत गर्दी बेकाराची, त्यात भरती झाली माझी एकाची. या मुंबईत गर्दी बेकाराची, त्यात भरती झाली माझी एकाची. मढ्यावर पडावी मुठभर माती, तशी गत झाली आमची. ही मुंबई यंत्राची तंत्राची, जगणाराची मरणाराची, शेंडीची जाडीची, हरचनच्या गाडीची, नायलॉनच्या साडीची, पुस्तकाच्या जोडीची, माडीच्या माडीवर माडी हिरव्या माडीची, न पैदास भलती चोराची, आईतखोराची, शिरदोराची, हरामखोराची, भांडवलदाराची. हन पोटासाठी, हन पोटासाठी, अन पोटासाठी पाठ धरली मी मुंबईची, अन पोटासाठी पाठ धरली मी कामाची, पर्वा केली नाही थंडीची, उन्हाची, पावसाची, अन पाण्याने भरले दोन्ही खिस माझ, वान मला एका छत्रीची. त्याच दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची, बेळगाव, कारवार, निपाणी, गोव्यासह एक भाषिक राज्याची. चकाकली संगीन अन्यायाची, फौज उठली बिन्नीवरची, कामगाराची, शेतकऱ्याची, मध्यम वर्गीयाची. उठला मराठी देश, वैरी करण्या नामशेष, आला मैदानी त्वेष. गोळी डमडमची छातीवर सायली, गोळी डमडमची छातीवर सायली, हन माझ्या जीवाची भती कायली. मी शेवटचा अंतरा म्हणतोय अण्णा भाऊंचा. म्हणे अण्णा भाऊ, म्हणे अण्णा भाऊ, म्हणे अण्णा भाऊ, साठे घरा बुडाली रयतीची, मितूपणाची, जुलमीची, जबरीची, तस्कराची, निकोमळीला कत्तल झाली इंद्राजिताची. 14 चौकाड्याचं राज्य रावणाचं, लंका जळाली त्याची. आणि तीच गत झाली कलियुगा माझी मुरारजी देसाईची, सखा पाटलाची. अखेर ही मुंबई झाली परळच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची, आणि फाउंटनच्या चढाईची. झालं फाउंटनला जंग, तिथं बांधून चंग, आला मैदानी रंग. धार रक्ताची मर्दान वाहिली, धार रक्ताची मर्दान वाहिली, अन माझ्या जीवाची भती कायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भती कायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भती कायली. मंडळी, एक एक पान, एक एक साहित्य, एक एक गीत, एक एक नमन, एक एक गण, एक एक पोवाडे, अण्णांचं हे एक मोठा विचार देऊन जाणारा आपल्यासाठी आहे. वेळ खूप कमी होता, मला खूप बोलायचं होतं, पण मंडळी वेळही कमी आहे. आणि मी ॲक्च्युली गायला आलो नव्हतो, पण गाण्यातनं जेवढं मला सांगता येईल मला नक्कीच सांगायचं आहे की मुलांनो, मित्रांनो, पुढे या. अण्णाभाऊंच्या लेकरांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांनो, पुढे या, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मला असं वाटतं सगळं आपण विसरलेलो आहोत. आणि मला इथे नेहमी सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेही म्हणाले आहेत की तुम्हाला जर आचार, विचार आणि उच्चार, बघा मी काय म्हणतोय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे तर बाबासाहेबांनी सांगितलंच आहे.
पण त्यांनी पुढे जाऊन असंही सांगितलंय की आचार विचार आणि उच्चार जर तुमचे व्यवस्थित नसतील, आचार विचार आणि उच्चार जर तुमचे ठीकठाक नसतील, तर पांढर पेशाची संगत करायला हरकत नाही. असं कोण म्हणतंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतायत की तुमचे आचार, तुमचं आचरण, तुमचे विचार आणि तुमचे उच्चार, भाषा, विचारांची देवाणघेवाण ही व्हायलाच पाहिजे. तेव्हा आम्हाला ब्राह्मण मंडळी आमचेही मित्र आहेत, आम्हाला त्यांच्याकडनं काय घ्यायचं, त्यांचं आयोजन नियोजन, त्यांचं सगळ्या गोष्टी, त्यांची काम करण्याची पद्धती, त्यांचा शिक्षणाकडे बघण्याचा जो त्यांचा विचार असतो तो आपण आत्मसात करायला पाहिजे. आणि ज्या वाईट गोष्टी आहेत त्या कोणाच्या काय असतील, आज आपल्यामध्येही अनेक लोकांच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेत, त्या सगळ्या फेकून देऊन चांगल्या गोष्टी आत्मसात करून अण्णाभाऊ साठेंसारखे एक 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 मोठे व्यक्ती आपण व्हायला काय हरकत आहे. आपण सगळ्यांनी प्रकाश होतात यायला पाहिजे. हा वेद, मी भविष्याचा वेद सांगतोय. आपल्या मुलांनी टेलिव्हिजनवर आलं पाहिजे, बातम्या देणारं व्हायला पाहिजे. आपल्या मुलांनी वकील व्हायला पाहिजे जे होत आहेत, डॉक्टर्स व्हायला पाहिजे जे होत आहेत ते अजून व्हायला पाहिजे. आपल्या मुलांनी सिरियल्समध्ये जायला पाहिजे. बघा मी काय म्हणतो, आपल्या मुलांनी गाण्याच्या शर्यतीत पुढे यायला पाहिजे. आपल्या मुलांनी साहित्याच्या शर्यतीत पुढे यायला पाहिजे. अण्णाभाऊंसारखं साहित्य वाचून आपणही एक साहित्य निर्माण करायला पाहिजे. आपण टेलिव्हिजनवर दिसलं पाहिजे. आणि मग आमच्यातले काही लोक बोलतात, या आईला हे बामणांचंच वर्चस्व आहे, आईला इकडं बघावं तर बामणांचंच वर्चस्व आहे, आईला तिकडं तिथं मिलिटरीच्या कॅम्पमध्ये बघावं तर बामणांचंच वर्चस्व आहे, अरे इथं येतोय तर बामणच बोलायला येतोय, तिथं कोण आहे तर तिकडं सांगायला. तर मंडळी, तुम्हाला कोणी रोखलं नाही. आपले आचार विचार उच्चार, आपला जर विचार करण्याचा दृष्टिकोन जर आपण बदलला, आपल्यातली ठेवण जर आपण बदलली, आपला पेहराव बदलला, आपल्याला आपल्या घरच्यांची आजूबाजूची परिस्थिती जर बदलली, तर मला असं वाटतं की तुम्हाला वरच्या ठिकाणी, आपले अनेक लोक वरच्या ठिकाणी आहेत, अनेक आहेत, खूप लोक आहेत. मग आपण त्यांनाच का दोष द्यायचा? सगळ्यांना पुढे येण्याचा अधिकार आहे. मित्र म्हणतो, जो हुशार असेल, जो चांगला व्यक्ती असेल, जो कर्तृत्ववान असेल, त्याने प्रत्येकाने पुढे जाण्याचा अधिकार आहे. आपल्या मंडळींना मी एवढंच सांगेन की पुन्हा एकदा एकत्र या निळ्या छताखाली या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार आपण सगळ्यांनी महार मांग चांबार तेली तांबोळी वासुदेव धनगर आगरी कोळी 12 बलुतेदार सगळ्यांनी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी एकरूप व्हायला पाहिजे. आणि तेव्हा जाऊन कुठेतरी आपण या समाजामध्ये बदलाव आणू शकू. आपण सगळ्यांनी प्रकाश होतात यायला पाहिजे. आणि मेनस्ट्रीम, आजकाल ते म्हणतात मेनस्ट्रीममध्ये आलं पाहिजे. नुसतं आलंच नाही पाहिजे, तर आपल्यासोबत एक 10 लोकांना घेऊन आलं पाहिजे. जसा एखादा युपीचा भैया एका ट्रेनमध्ये एका तिकिटावर 10 लोकांना घेऊन येतो, बघा काय गंमत आहे या आयला. तसा आपण कुठंतरी घेऊन आलं पाहिजे. आपला माणूस माझा 4 माणसं माझी गेली पाहिजे, मराठी माणसं माझी 4 गेली पाहिजे. तो कोणी असेल, कुठल्याही जाती धर्माचा, माझा मराठी माणूस गेला पाहिजे. आणि आज मराठी माणसाची आज खऱ्या अर्थानं गरज आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा या शाहिरांनी लढला, या स्वातंत्र्याचा लढा लढला. शिवाजी महाराजाच्या काळात 12 बलुतेदार त्यानं खांद्याला खांदा देऊन शिवाजी महाराजाच्या खांद्याला खांदा देऊन लढा दिला. महार मांग चांबार वासुदेव धनगर मुसलमान ब्राह्मण सगळे होते. या सगळ्या मराठ्यांनी आपण एकत्र येऊन मराठी माणसांना लढा द्यायला पाहिजे, एकमेकाला पुढे आणलं पाहिजे. या सगळ्या साहित्यिकांचा विचार पुढे आणायला पाहिजे. आणि यानं एक वज्रमूठ करून, या साहित्याची वज्रमूठ करून, या समाजाची एक वज्रमूठ करून आपल्याला पुढे जायला पाहिजे. एकेकानं लढून होणार नाही. जेव्हा ही 5 बोटं एकत्र होतील तेव्हा ही वज्रमूठ होईल. आणि या वज्रमुठीनं काय बदलाव होतोय समाजामध्ये हे आपल्याला सांगायला मी फार पामर आहे. आपण मला वेळ दिलात आणि आपण माझं ऐकलं. फार वेळ झालाय, बोलता बोलता कधी वेळ निघून गेला मला कळलं नाही. तर नक्कीच तुम्हा सगळ्यांना मी सगळ्यांची रजा घेतो. आणि अण्णाभाऊंच्या 101व्या जयंतीच्या पुन्हा एकदा सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि
आम्ही सगळ्या महामानवांना वंदन करून आपल्या सगळ्यांना सलाम करून मुजरा करून मी इथे माझी रजा घेतो. काही चुकलं असेल, काही मी कोणाला काही बोलून गेलो असेल, कोणाला मी भावनेच्या भरात बोललो असेल, माझी पोटतिडीक होती ती, मला रागानं बोलायचं नाही पण माझी ती पोटतिडीक आहे आणि मी हे बोलत राहणार. मला कोणी कितीही काही बोललं तरी मी बोलत राहणार, मी घाबरणार नाही. मी अण्णाभाऊंचं लेकरू आहे, मी छत्रपती शिवाजी महाराजाचा लेकरू आहे, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचा आहे. मी कोणाला घाबरत नाही, मी बोलत राहणार आणि आपण सगळे बोलत राहूया आणि आपण सगळ्यांना जागं करूया. धन्यवाद. आजच्या दिवशी आपण इथवरच थांबूया. शुभरात्री. जय भीम. नमो बुद्धाय. अण्णाभाऊंचा पुन्हा एकदा आपण विचार लोकांपर्यंत पोहोचूया. जय भारत. जय महाराष्ट्र.